राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी। शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष इंजिनियर सागर गभणे व यासीन छवारे यांचा कार्यकर्त्यासहित राजीनामा। नगराध्यक्ष सहित सर्व प्रभागामध्ये उतरविणार उमेदवार। भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षकडून अभिषेक कारेमोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचे कट्टर समर्थक आणि आरोग्यदूत इंजिनियर सागर गभणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी बंडखोरीची घोषणा करीत तुमसर नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ते अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। गभणे यांनी सांगितले की पक्षाने बंडखोर व्यक्तीला तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। पक्ष बंडखोराला तिकीट देत असल्यामुळे आम्ही निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःचे पदाचे राजीनामे दिले। मागील विधानसभेत अभिषेक कारेमोरे यांनी तुतारीचा प्रचार केला होता, हे सर्वश्रुत आहे। अशा व्यक्तीला पुन्हा पक्षाकडून संधी देणे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागाचा अपमान आहे। त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास भाग पडले आहे, असे प्रतिपादन सागर गभणे यांनी केले। या पत्रकार परिषदेला अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष यासीन छवारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमसरमधील राजकारणाला नवीन वळण देणारी ही घोषणा ठाण्याची चिन्हे दिसत आहेत। सागर भाऊ, काय सांगाल? तुमच्यासोबत एक मोठा विश्वासघात झालेला आहे। राष्ट्रवादी पक्षाकडून आपल्याला तिकीट उमेदवारी मिळणार होती, पण उमेदवारी नाही मिळाली। यासीन भाऊ छवारे तुमच्यासोबत, एकंदरीत काय प्रकरण होता, काय सांगणार सविस्तर? बघा, आता सर्वांना माहिती आहे की नगराध्यक्षाचे तिकीटसाठी 4 लोक रेसमध्ये होते। त्याच्यामध्ये 2 लोक असे होते जे प्रामाणिक ग्राउंड लेवलवरती काम करणारे होते। एक यासीन भाऊ छवारे होते आणि दुसरा मी स्वतः पक्षाची उमेदवारी मागणार होतो, पण पक्षांनी बंडखोर व्यक्तीला उमेदवारी जाहीर करणार याची माहिती मिळताच आम्ही या ठिकाणी सर्व पदांचा सुद्धा राजीनामा दिला आहे आणि आम्ही आता अपक्षाची तयारी करणार आहोत। पक्ष के गद्दारों को तुम्ही सर्व प्रभागमध्ये उमेदवारी घोषित करताना हे आम्ही लवकरच प्रेस कॉन्फरन्स परत घेऊन आम्ही ह्या गोष्टी सर्व डिक्लेअर करणार आहोत। नगराध्यक्ष पदाकरिता तुमचे उमेदवार कोण असणार? म्हणजे मी स्वतः उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाकरिता। आप किसी राजनीतिक पार्टी का दामन थामोगे अथवा निर्दलीय रूप से खड़ा होंगे? देखो, बहुत अच्छा क्वेश्चन है। मैं प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो, सर्व जनतेला सांगू इच्छितो, यासीन भाऊ छवारे असतील आणि मी स्वतः असेल आणि आमचे जितके पण आता कार्यकर्ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, हे सर्व लोक आमदार राजूभाऊ कारेमोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे व्यक्ती आहोत। आम्ही पक्षात आता सध्या नसलो किंवा फ्युचरमध्ये नसलो तरी आमदार राजू कारेमोरे साहेबांसोबत 100% पाठीशी राहणार आहोत आणि त्यांच्या सोबत आम्ही 100% खंबीरपणे उभे राहणार। मग तुम्हाला असं वाटतं की राजू कारेमोरे हे बंडखोरी करून तुम्हाला साथ देतील असं तुम्हाला वाटते का? नाही नाही नाही, त्यांच्यासाठी वारंवार राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मला सांगा की आपण जेव्हा आपलं नाव घेतो, आपण वडिलाचं नाव लावतो आणि राजकारणाचे माझे वडील आमदार राजू कारेमोरे साहेब आहेत, त्याच्यामुळे कुणी काही म्हणो, मी आमदार साहेबांचे नाव घेत आहो आणि घेत राहील। आम्ही जे पण आज या ठिकाणी म्हणजे आमचं जितकं पण नाव आहे, माझ्या असेल, यासीन भैयाचा असेल, तो आमदार राजू कारेमोरे साहेबांच्या मुळे आहे आणि ते आमचे राजकारणातील वडील आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेऊ आणि त्यांच्या पाठीशी 100% उभे राहू। पक्षाकडून झालेल्या उमेदवारीमध्ये जे घोषित झाली आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला राजू कारेमोरे छुपा पाठिंबा देतील हे निश्चित आहे, असं तुमचं म्हणणं आहे? आम्ही असं बोलूच नाही शकत ना, देतील का? आम्हाला काय माहिती, म्हणजे याच्यावर राजू कारेमोरे यांचं नाव घेतात, त्याच्यामुळे आमचा असा विषय आहे की आम्ही राजू कारेमोरेचा तुम्हाला छुपा पाठिंबा आहे, तुम्हाला अपक्ष म्हणून ते उभे करतील, तुम्हाला छुपा पाठिंबा राहील यावर आम्ही आता सध्या काही बोलू शकत नाही किंवा आम्ही काहीच बोलणार आहोत। आम्ही फक्त आमच्या राजकारणातील वडिलांचे आम्ही सातत्याने नाव घेतो, कारण की ते माझे मार्गदर्शक आहेत, भैयाचे सुद्धा मार्गदर्शक आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे नाव घेणार। राजू कारेमोरे यांनी जर आदेश दिला की पक्षादेश पाळा, तर मग अशा परिस्थितीत काय करणार? मला 100% खात्री आहे की आमदार राजू कारेमोरे साहेब हे एक प्रामाणिक कार्यकर्त्यांची त्यांना जाण आहे।
प्रामाणिक जे व्यक्ती जे जनतेसाठी सातत्याने काम करत असतात. आता तुम्हाला सर्व जनतेला माहिती आहे की कोरोना काळापासून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून हजारो लोकांचे आता ऑपरेशन झाले आहेत. आता मी एक म्हणजे स्वतःची स्तुती करत नाही, परंतु सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही आता प्रचारासाठी वार्डामध्ये जातो तर लोक आरतीची ताटी घेऊन आमची आरती करत असतात. याला तुम्ही काय म्हणाल हो? एक आपुलकी आहे. त्यांनाही वाटते की आपला घरचा मुलगा, आपला नातू, आपला भाऊ जो सामान्य घरातून आलाय आणि आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचे म्हणजे गरीब लोकांचे जर 5-5, 10-10 लाख रुपयांचे ऑपरेशन त्या ठिकाणी जर झाले असतील तर त्यांची आम्हाला भावनिक साथ आहे. पूर्ण तुमसर शहरातील युवकांची आम्हाला भावनिक साथ आहे. त्याच्यामुळे आम्हाला असा कुठं किंतु परंतु वाटत नाही. जेही दोन्ही जे मोठे पक्ष आहेत त्याच्यापेक्षा जास्त लीडनं आम्ही निवडणूक जिंकणार आहोत हे 100% या ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तुम्ही अपक्ष अमृतलाल चरडे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.